असं काय झालं, की तुला काहीतरी स्पेशल वाटायला लागलं? मला आठवतं की शाळेमध्ये 3री-4थी मध्ये असताना आम्हाला ताईने एक वेगळाच गृहपाठ दिला होता. हं. अं, की 10 वर्षांनंतरच्या स्वतःला एक पत्र लिहायचं, हो. की तेव्हा मी कुठे असेन, हां, काय करत असेन, हां. कोण बनले असेन. हं, आणि ते पत्र मी लिहिलं आणि त्याच्यानंतर त्याबद्दल एकदम विसरून गेले. हं. आणि त्याच्यानंतर मध्ये बरीच वर्ष झाली. माझी 10वी झाली, 12वी झाली. आणि 12वी नंतर मी विचार करत होते, की आता मी कोणतं क्षेत्र निवडायला हवं. हं. मी इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन घेतली होती, कारण घरी सगळेच इंजिनिअर आहेत. पण कुठेतरी मला मनात काहीतरी बोचत होतं, की कदाचित मला काहीतरी वेगळं करायचं आहे. हं, हं. आणि तेव्हा एक इंटरेस्टिंग गोष्ट घडली. शाळेतल्या ताईंनी ते 10 वर्षांपूर्वी लिहिलेलं पत्र मला परत पाठवलं. बरं. आणि ते वाचून मला असं कोणीतरी हलवून जागं केल्यासारखं वाटलं. अच्छा. कारण त्यात लहान प्राचीने लिहिलं होतं, की मला समाजासाठी काहीतरी करायचं आहे आणि असा बदल घडवून आणायचा आहे, जो कदाचित इतिहासाच्या पानांवर लिहिला जाईल. तेव्हा आम्ही शिवाजी महाराजांबरोबर शिकत होतो इयत्ता 4थीमध्ये. हं, त्यामुळे मी कदाचित असे क्रांतिकारी विचार करत असेन. हं. पण ते पत्र कुठेतरी माझ्या मनात राहिलं. आणि मला वाटलं, की लहान प्राची असा विचार करू शकते, तर मी सुद्धा नक्कीच प्रयत्न करू शकते. वाह! आणि त्यातून मी एक गॅप इयर घ्यायचं ठरवलं. अभ्यासामध्ये गॅप इयर घ्यायचं हो, ठरवलंस 12वी नंतर आणि कॉलेज सुरू करायच्या आधी गॅप इयर. आणि आई-बाबांनी घेऊ दिलं? तर ते आई-बाबांनी घेऊ द्यावं म्हणून माझं आयुष्यातलं सगळ्यात पहिलं प्रेझेंटेशन, फॉर्मल प्रेझेंटेशन हे आई-बाबांना होतं, बरं. की मी त्यांच्यासाठी एक प्रपोजल तयार केलं. साधारण 5-6 पानी प्रपोजल बनवलं, की गॅप इयर ही नक्की काय कन्सेप्ट असते, मला ते का घ्यायचं आहे. मग त्याच्यामध्ये स्वॉट ॲनालिसिस होता. शाबास. त्याच्यामध्ये केस स्टडीज होत्या, की जगभरात कोणी कोणी गॅप इयर घेतलेत आणि काही देशांमध्ये कसे ते कंपल्सरी असतात आणि त्यामध्ये मला काय करायचं आहे. असं सगळं प्रपोजल बनवून मग मी त्या दोघांना म्हणजे एकदम बोलवलं. एव्हिडन्स बेस्ड प्रेझेंटेशन केलंस. हो. हां, हां. आणि मग मी त्यांना बोलवलं अशाच एका कॅफेमध्ये, जसं आपण बसलोय तसं. हं. आणि त्यांना ते प्रेझेंटेशन दिलं. अच्छा, आई-बाबांना कॅफेमध्ये बोलवून प्रेझेंटेशन दिलं. प्रेझेंटेशन दिलं. हे फार छान आहे हां. कारण अशी प्रेझेंटेशन घरी करणं जास्त डेंजरस आहे. हो. हां, हां, हां. आणि मग त्या प्रेझेंटेशनच्या शेवटी ते माझ्यापेक्षा जास्त उत्साहात होते. त्यांनाही एकदम एक्साइटिंग वाटलं ते. बरं. आणि तसाच अनुभव त्या पूर्ण वर्षभरात मला आला, की असं जनरली गॅप म्हणजे लोकांना वाटतं, की अरे काहीतरी अभ्यासात थांबवलं आहे किंवा नातेवाईक असतील, त्यांना सगळ्यांनाच वाटतं, की काहीतरी 1 वर्ष मागे पडणार का? पण जेव्हा मी लोकांना सांगत होते एकदम एक्सायटेड होऊन, की मी काय करते या वर्षभरात, तेव्हा सगळ्यांना छान वाटत होतं. आणि माझ्यानंतर मला 5-10 तरी माझे मित्रमैत्रिणी माहिती आहेत, ज्यांनी त्याच्यानंतर अजून एक असंच गॅप इयर घेतलं आणि सगळ्यांना त्याचा खूप फायदा झाला. तू काय केलंस या गॅप इयरमध्ये आणि त्यातून तुझ्या स्वप्नांना बळ काय मिळालं? हां. आम्ही काय ठरवलं, की यावर्षी मला अशा लोकांबरोबर काम करायचं आहे, ज्यांचं काम माझ्यासाठी मला खूप प्रेरणादायी वाटतं आणि मला वाटतं, की मला यांच्यासारखं काहीतरी करून दाखवायचं आहे. अशा लोकांची मी एक यादी केली आणि मग मी त्यांना अप्रोच व्हायला सुरुवात केली. मग त्यांना फोन करायचे किंवा ईमेल करायचे. काही लोकांना जाऊन भेटले आणि म्हणलं, की मला काही महिने तुम्हाला शॅडो करायचं आहे. मग शॅडोईंग अशी कन्सेप्ट मी जेव्हा पाहिलं होतं, की काय काय करू शकते मी या वर्षात, तेव्हा शॅडोईंग अशी एक नवीन कन्सेप्ट मला समजली. त्याचा अर्थ खरं तर आपल्या गुरुकुल पद्धतीसारखंच, की आधी आपली शिक्षण पद्धती कशी होती, की गुरुच्या घरी जाऊन त्यांच्या दैनंदिन आयुष्यात ते काय करतात ते बघून त्यातून शिकायचं. मग त्यातले पहिले म्हणजे पुण्यामधले ज्ञानेश्वर बोडके म्हणून एक शेतकरी आहेत. त्यांनी अभिनव फार्मर्स क्लब सुरू केला. 1 एकर शेतीचं फार्मिंग मॉडेल बनवून आणि त्याच्यामध्ये आता आज 2.5 लाख शेतकरी एकत्र मिळून पॉलीहाऊस ऑर्गॅनिक फार्मिंग करत आहेत. तर त्यांच्या घरी मी गेले आणि त्यांना म्हणलं, की असं मला 4 महिने तुमच्याबरोबर फक्त तुम्हाला शॅडो करायचं आहे. मग ते म्हणले, चालेल, उद्या मी रत्नागिरीला चाललो आहे, ये माझ्याबरोबर. आणि तसं करून पुढचे 4 महिने मी त्यांच्याबरोबर महाराष्ट्रभर अनेक वेगवेगळ्या शेतकऱ्यांना भेटत फिरले आणि त्यांच्याकडून खूप शिकायला मिळालं. म्हणजे त्यांनी स्वतःच्या 1 एकर शेतीमधून नफा मिळवून दाखवला. तिथे ते थांबले नाहीत. ते म्हणले, की मी जे यश मिळवून दाखवलं आहे ते अजून माझ्या आजूबाजूच्या प्रत्येक शेतकऱ्यांना मिळवता कसं येईल. हं. त्यातून त्यांनी एक चळवळ उभी केली आणि
तोच एक्सपिरियन्स कूल द ग्लोब सुरू केल्यानंतर सुद्धा मला खूप कामी आला. त्याच्यानंतर नलिनी शेखर म्हणून एक आहे, जे हसरुदला या संस्थेच्या फाउंडर आहेत. त्यांनी वे स्पीकर्स बरोबर त्यांना ऑन्ट्रप्रेनर कसं करता येईल असं काम केलं. मग त्यांना मी भेटायला गेले तेव्हा ते म्हणले, तू मला नको शॅडो करू, आपले जे स्वच्छता कर्मचारी आहेत त्यांचंही काम खूप इन्स्पायरिंग आहे, तू त्यांना शॅडो कर. असं करून मी 4 महिने बँगलोरच्या जवळच्या साऊथच्या प्रत्येक लँडफिलमध्ये जाऊन स्वच्छता कर्मचाऱ्यांना भेटले, त्यांच्या घरी जाऊन भेटले, त्यांच्याबरोबर काम केलं. आणि अनेक इन्स्पायरिंग लोकं मला तेव्हा भेटली. आणि तेव्हा मला समजलं की आपला हा जो चेंज मेकर्सचा कार्यक्रम आहे, असे चेंज मेकर्स भारतभरात प्रत्येक गल्लीमध्ये आहेत आणि प्रत्येक घरामध्ये आहेत. त्याच्यानंतर पुण्यामधल्या आयडिया फाउंडेशनमध्ये लहान मुलांना शिकवण्याच्या एक स्टडी सेंटर्स असतात. खूप छोटं काम होतं तेव्हा माझं. अनेक मुलांना भेटून त्यांना फक्त एक प्रश्न विचारायचा की तुमचं स्वप्न काय, तुम्हाला कोण बनायचं आहे. आणि त्यामध्ये मला हजारो मुलांची स्वप्न ऐकायला मिळाली आणि त्यातून माझं एक स्वप्न घडत गेलं. तर असं बेसिकली मी या वर्षभरात केलं. वा वा वा. आता वर्ष संपलं. हो. आता पुढं काहीतरी करायला पाहिजे. बरोबर. मग ह्या सगळ्या संस्कारांचा पूर्ण प्रभाव पडला. त्यातून मग ह्या ॲपची तुझ्या कल्पना निघाली का ग? काय झालं असेल? मी हे वर्ष सुरू व्हायच्या आधीच मला माहिती होतं की काहीतरी इम्पॅक्टफुल असं काम आपल्याला करायचं आहे. त्यामुळे मी बघायला सुरुवात केली होती की माझ्या आजूबाजूला अशा कोणत्या समस्या आहेत ज्याच्यावर मी काम करू शकते. बरोबर. आणि तेव्हा मी क्लायमेट चेंजबद्दल ऐकलं होतं, वाचलं होतं. आणि वाचून मला खूप आश्चर्य वाटलं होतं, कारण जगभरातले शास्त्रज्ञ, मोठ्या मोठ्या संस्था, सगळे लोक म्हणत होते की क्लायमेट चेंज ही आपल्यासमोरची सगळ्यात मोठी, सगळ्यात महत्त्वाची समस्या आहे. पण मी पहिल्यांदा त्याबद्दल ऐकलं तेव्हा मला वाटलं की अरे म्हणजे काय होतं याच्यामुळे की समुद्राची पातळी वाढतीये, नैसर्गिक आपत्ती होण्याचं प्रमाण वाढतंय, तापमान बदलत चाललं आहे, सरासरी तापमान जगाचं 1 डिग्री सेल्सिअसनी वाढलं आहे. मी हे सगळं वाचलं आणि म्हणलं की हो, काहीतरी एकदम सिरियस होतं आहे असं दिसतंय, पण कदाचित हे माझ्या आवाक्याबाहेरचं आहे. आणि मला माझ्यासमोर अनेक समस्या दिसत आहेत. मला गरिबी दिसते, मला अशिक्षितता दिसते. ते सगळं सोडून कुठेतरी उत्तर ध्रुवावर बर्फ वितळतोय आणि मला का फरक पडावा. त्यामुळे मी क्लायमेट चेंज बाजूला ठेवलं होतं आणि अशा क्षेत्रांमधल्या लोकांबरोबर काम करायचं ठरवलं ज्याबद्दल मला काही फरक पडतोय. जसे शेतकऱ्यांबरोबर काम केलं, स्वच्छता कर्मचाऱ्यांबरोबर, लहान मुलांबरोबर. पण या वर्षभरात मी क्लायमेट चेंज नको, काहीतरी दुसऱ्या गोष्टीवर काम करायचं आहे असं म्हणून जेव्हा फिरले तेव्हा मला ठिकठिकाणी क्लायमेट चेंज दिसत गेलं. मला एक लहान मुलगी भेटली जेव्हा मी आयडिया फाउंडेशनबरोबर काम करत होते. खूप एकदम हुशार मुलगी. तिला मी विचारलं की कितवीत असतो आत्ता? ती म्हणली मी सध्या शाळेत जात नाही. का बरं? याचं कारण तिच्या घरामध्ये फक्त रोज 2 तास दुपारी पाणी येत होतं आणि घरामध्ये बाकी कोणीच त्यावेळी थांबू शकत नव्हतं. त्यामुळे ती शाळा सोडून घरी पाणी भरायला थांबली होती. आणि मग मला लक्षात आलं की जेव्हा मी वाचते की क्लायमेट चेंजमुळे कुठे दुष्काळ पडला आहे, कुठे पूर येत आहेत, त्याचा अर्थ असाही होऊ शकतो की एका लहान मुलीला शाळा सोडून घरी बसायला लागतं आहे बादली भरण्यासाठी. आणि यानी मला फरक पडतो. अनेक शेतकऱ्यांना भेटले तेव्हाही एका आजोबांनी मला क्लायमेट चेंजबद्दल जास्त शिकवलं, जे मी काही वाचून आणि कोणत्याही ग्लोबल एक्सपर्टकडून शिकले नव्हते. ते म्हणले हल्ली आमच्यासारख्या शेतकऱ्यांना शेती परवडेनाशी झाली आहे, कारण ऊन पावसाचं गणितच बिघडलं आहे. आणि जेव्हा मला अन्न उगवणं परवडत नाही तेव्हा माझ्या मागे 1000 लोक असतात ज्यांना उपाशी राहावं लागतं. क्लायमेट चेंजचा अर्थ असाही होऊ शकतो. एक दिवस म्हणजे हे लांब लांब पण नाही, अगदी माझ्या घरापाशी एक दिवस इतका पाऊस पडला की असं कधीच पाहिलं नव्हतं, ढगफुटीसारखा. आणि जवळच्या नाल्याला पूर आला. मग दुसऱ्या दिवशी आम्ही चालायला बाहेर पडलो की काय झालं आहे बघू तरी या. तर एक वासरू मरून पडलं होतं एका कारवर आणि त्याच्या शेजारी एक आजी आजोबा त्यांची गाडी सांभाळून थांबले होते, कारण ती गाडीची नासधूस झाली होती, फळं विकण्याची गाडी. आणि ते नुसते गाडीकडे बघत थांबले होते की आता काय करायचं. तेव्हा लक्षात आलं की क्लायमेट चेंज म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग, सी लेवल राईज, टेम्परेचर राईज
कोस्टल इरोजन अशा मोठ्या मोठ्या शब्द जे मी ऐकले होते त्याबद्दल नाही आहे, ते आपल्या दैनंदिन आयुष्याबद्दल आहे. माझं अन्न, माझं आरोग्य, माझं राहणीमान, माझा पगार, या सगळ्या गोष्टींवर याचा परिणाम होतो आहे. आणि माझ्या आजूबाजूची लोकं, त्यांच्या दैनंदिन आयुष्यावर क्लायमेट चेंजचा एवढ्या मोठ्या प्रमाणात परिणाम होतो हे जेव्हा मला दिसलं, तेव्हा मला वाटलं की हो, याने मला फरक पडतो आणि याबद्दल मला काहीतरी करायचं आहे. माझ्या दैनंदिन आयुष्यात मी याबद्दल काय करू शकते, एवढ्या मोठ्या प्रॉब्लेमबद्दल माझ्यासारखी एक सामान्य मुलगी काय करू शकते, असं तेव्हा मी आईबाबांना जाऊन विचारलं होतं. आणि बाबा म्हणले की आपण आपल्या घरामधून सुरू करू. बरं स्वतःचं कार्बन फुटप्रिंट 10% कमी करायचा आपण निर्णय घेऊया. बरं, आम्हाला ना पहिल्यांदा कार्बन फुटप्रिंट म्हणजे काय ते सांग. सगळ्यात पहिला ग्लोबल वॉर्मिंग आपण खूप ऐकत असतो. तर ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे काय, तर सरासरी पृथ्वीचं तापमान 1 डिग्री सेल्सिअसनी वाढलं आहे. यामधलं विलन्स कोण, तर मी पाहायला लागले तेव्हा मला लक्षात आलं की ग्रीन हाऊस गॅसेस म्हणजे हरितगृह वायू हे या स्टोरीमधले विलन्स आहेत, ज्यांच्यामुळे क्लायमेट चेंज होतोय. मग हरितगृह वायू म्हणजे काय, तर सगळ्यात पहिला हरितगृह वायू आपल्या सगळ्यांनीच ऐकला असेल, कार्बन डायऑक्साईड, जो सगळ्यात कॉमन आहे. त्याच्यानंतर मिथेन, क्लोरोफ्लोरोकार्बन्स, असे वेगवेगळे हरितगृह वायू ज्यांच्यामुळे जे सूर्याची उष्णता धरून ठेवतात आणि त्यामुळे पृथ्वीचं तापमान सरासरी वाढत चाललं आहे. पण मग हळूहळू मी बघत गेले तसं मला लक्षात आलं की हरितगृह वायू हे खरे तर विलन्स नाही आहेत, हे खरं पृथ्वीचे सुपर हिरो आहेत. कारण ते नसते तर आपण कोणीच इथे नसतो. पृथ्वी खूप गार थंड असती आणि जीवसृष्टीच बनू शकली नसती. मग काय प्रॉब्लेम आहे, तर माझी आजी आज इथे आली आहे आणि ती कायम म्हणते की कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट. तुमची सुद्धा आजी सांगत असेल, टिपिकल आजी लाईन. तर तसंच हरितगृह वायूंचंही झालं आहे की 200 पार्ट्स पर मिलियन एवढ्या कार्बन डायऑक्साईडची पृथ्वीला गरज आहे. पण मानवी कृतींमुळे आज तुम्ही गुगल केलं की किती पार्ट्स पर मिलियन कार्बन डायऑक्साईड आहे आत्ता ॲटमॉस्फिअरमध्ये, तर साधारण 416 असा असेल. म्हणजे गरजेपेक्षा दुप्पटहून जास्त एवढे हरितगृह वायू माणसानी आता पृथ्वीवर टाकले आहेत आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी व्हायला लागल्या. म्हणजे खरा व्हिलन कोण ते कळलं. खरा विलन कोण, तर आपण. तर हे कधी होतं, तर आपण आपल्या रोजच्या आयुष्यात वेगवेगळ्या कृती करतो की जसं आपण इथे आज प्रवास केला यायला, किंवा आपण घरं बांधतो, आपण वेगवेगळ्या वस्तू वापरतो. त्या प्रत्येक गोष्टी होत असताना हरितगृह वायूंचं उत्सर्जन होतं. मग माझ्या कृतींमुळे किती हरितगृह वायूंचं उत्सर्जन झालं, हा माझा कार्बन फुटप्रिंट. आणि ते मोजता येतं. ते मोजता येतं. अच्छा, आपल्या ॲपमधून सुद्धा मोजता येतं. आपल्या ॲपमधूनच मोजता येतं. वा. तर भारतामधल्या एका नागरिकाचं सरासरी कार्बन फुटप्रिंट किंवा कार्बन उत्सर्जन हे वर्षाला 2000 किलो एवढं हरितगृह वायू आपण वर्षाला ॲटमॉस्फिअरमध्ये सोडतो. म्हणजे मग तुम्ही असं ठरवलं की याच्यात 10% घट करायची. कशी कशी? तर वेगवेगळ्या कृती आपण ऐकतच असतो की पर्यावरणपूरक जगण्यासाठी काय काय करायला हवं. आपली आजी कशी जगायची लहानपणी, तसं आपल्याला परत जगायचं आहे आणि साधं सरळ राहणीमान परत आणायचं आहे. मग त्याच्यासाठी काय काय वेगवेगळ्या गोष्टी करू शकतो. एक म्हणजे मी प्रवास करते, तर प्रवास करताना मी काय केलं मी सांगते. पहिल्यांदा तर कॉलेज माझं 15 किलोमीटरवर होतं. मी रोज नाही, पण महिन्यातून 3 दिवस कॉलेजला बसनी प्रवास केला. आणि मग ते केल्यानंतर मला वाटलं की मला असंही बघायचं की हे करून किती कार्बन उत्सर्जन कमी झालं. मग त्याच्यावर अभ्यास सुरू केला. मग मला समजलं की मी दरवेळेस जेव्हा कॉलेजला बसनी जाते तेव्हा मी साधारण 2 किलो कार्बन कमी करते आहे. मग मला वाटलं की अरे हो, मला अजून करायचं आहे. त्याच्यानंतर घरामधला प्लॅस्टिक रिसायकल करायला सुरू केला किंवा घरातल्या कचऱ्याचा व्यवस्थित निचरा करायला सुरुवात केली. मग दिसून आलं की मी यातून महिन्यातून साधारण 5 किलो कार्बन उत्सर्जन कमी करते. पाणी गरम करण्यासाठी सोलर बसवला, मग दिसलं त्यातून 14 किलो कार्बन उत्सर्जन कमी झालं. असे वेगवेगळे पर्यावरणपूरक कृती आपण काय करू शकतो आणि प्रत्येक कृतीतून किती कार्बन उत्सर्जन कमी होतं आहे हे बघायला सुरुवात केली. आणि ते जेव्हा दिसायला लागलं तेव्हा खूप इंटरेस्टिंग गोष्ट घडली की
मला छान वाटायला लागलं, मजा यायला लागली, की असं वाटलं की आपण खूप मोठं सॅक्रिफाईस करतोय पर्यावरणासाठी. असं काही नाही वाटलं, उलट वाटलं की मी छान गेम खेळते आईबाबांबरोबर आणि घरच्यांबरोबर. आणि आपल्या परीने का होईना आपण काहीतरी करून दाखवतोय याच्याबद्दल छान वाटत होतं. आणि कदाचित आम्हाला इतकी मजा येत होती म्हणून आजूबाजूची लोकंही येऊन म्हणायला लागले की काहीतरी तुम्ही इंटरेस्टिंग करताय आणि आम्हालाही यामध्ये सहभागी व्हायचं आहे. मग माझे मित्रमैत्रिणी येऊन जेव्हा असं म्हणायला लागले तेव्हा मी विचार सुरू केला की मी माझ्या पातळीवर हे जे करते त्यामध्ये जगभरातल्या माझ्यासारख्या नागरिकांना कसं आणू शकते. आणि त्यामधून ॲप बनवण्याची आयडिया आली. वाव. आणि आपल्या ॲपचं नाव काय आहे? कूल द ग्लोब. कूल द ग्लोब. वा. आणि त्या ॲपमध्ये काय आहे? तर जेव्हा मी हा प्रवास सुरू केला तेव्हा मला लक्षात आलं की 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत काहीही करून दाखवण्यासाठी. एक म्हणजे माझ्यासमोर एक ध्येय असलं पाहिजे, एक टार्गेट असलं पाहिजे आणि त्याच्यानंतर त्या टार्गेटवर मला माझी प्रगती मोजता आली पाहिजे आणि ते ध्येय गाठण्यासाठी मी काय काय गोष्टी करू शकते हे मला दिसायला पाहिजे. तर तसंच आपण ॲपसुद्धा बनवली आहे की ॲपवर आल्या आल्या प्रत्येक युजरला एक महिन्याचं टार्गेट दिसतं, स्वतःचं कार्बन फुटप्रिंट कमी करायचं. मग मला ॲपवर 100पेक्षा जास्त वेगवेगळ्या कृती दिसतात ज्याच्यातून मी हे करून दाखवू शकते. त्या मी ॲपवर रेकॉर्ड करते आणि मला दिसतं की किती कार्बन उत्सर्जन कमी झालं आणि माझ्या टार्गेटच्या कुठपर्यंत मी पोचले. मग ही ॲप अगदी बीटा स्टेजला रिलीज केली तेव्हा आपण वेगवेगळ्या तुमच्यासारख्याच विद्यार्थ्यांची खूप मदत घेतली, त्यांना वापरायला सांगितली, त्यांच्याकडून फीडबॅक घेतला. तेव्हा एक विद्यार्थी मला म्हणला की मी हे सगळं केलं, मी स्वतःचं कार्बन उत्सर्जन कमी केलं, पण मी एकट्याने हे केल्याने काय फरक पडतो. मग वाटलं की पण आपण एकटे नाही करत आहोत, आपण सगळे मिळून करतोय आणि आपण सगळ्यांनी मिळून छोट्या छोट्या कृती केल्या स्वतःच्या आयुष्यात तरी सगळ्यांचा मिळून इम्पॅक्ट खूप मोठा होऊ शकतो. म्हणून ॲपच्या होम पेजवर आपण एक ग्लोबल मीटर ठेवलं ज्यात दिसून येतं की जगभरातल्या नागरिकांनी मिळून किती कार्बन उत्सर्जन कमी केलं स्वतःच्या आयुष्यात छोटे छोटे पर्यावरणपूरक बदल करून. बरं. आणि आम्ही पण हे ॲप आहे ते डाउनलोड करू शकतो? हो, ॲप कूल द ग्लोब नावाने प्ले स्टोअर आणि ॲप स्टोअरवर ॲप मिळेल, फ्री आहे डाउनलोड करायला. आणि किती वेळ लागला ग हे करायला? ॲप बनवण्यासाठी मी कॉलेजच्या पहिल्या सेमिस्टरमध्ये ॲप बनवणं सुरू केलं आणि ग्रॅज्युएट झाले तेव्हा लॉन्च केलं. त्यामुळे साधारण 3 वर्ष लागली बनवायला. 3 वर्ष लागली हे ॲप बनवायला तुला. आता मला सांग की तू मीडियाची विद्यार्थिनी. हो. ॲप बनवणं हे इलेक्ट्रॉनिक्स किंवा अल्गोरिदम अमुक ढमुक हे सगळं काम हे कसं काय शिकलीस? मला आपण या जगात जन्मलो त्याचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय वाटतं की आता मी याची विद्यार्थिनी आहे, मी हे शिकू शकत नाही, ह्या सगळ्या बाउंड्रीजच गेल्यात. आजच्या जगामध्ये कोणीही हवं ते शिकू शकतं आणि सगळी इन्फॉर्मेशन अगदी ऑनलाईन उपलब्ध आहे. त्यामुळे जेव्हा ॲप बनवायचं ठरवलं तेव्हा फक्त कोडिंग नाही तर UX UI डिझाईन, स्टोरी बोर्डिंग, एन्व्हायरमेंट, एमिशन फॅक्टर्स या सगळ्या गोष्टी पहिल्यापासून शिकायला लागल्या. त्याच्यासाठी एकतर वेगवेगळी माहिती उपलब्ध पण होती, तसंच जगभरातले एक्सपर्ट्स आपल्याला अवेलेबल असतात. तर जी काही शंका यायची त्या फील्डमधलं सगळ्यात बेस्ट कोण लोक आहेत ते मी बघायचे आणि त्यांना मेसेज करायचे की आम्ही असं बनवतोय, तुम्ही आम्हाला मदत कराल का, मला अशी शंका आली आहे तर तुम्ही आम्हाला गाईड कराल का. त्याचे 2 उपयोग झाले. एक तर माझंही नॉलेज खूप वाढत गेलं आणि दुसरं म्हणजे सुरुवातीपासूनच कूल द ग्लोबमध्ये खूप लोकसंग्रह जमला. अशी अनेक लोक जमली की ज्यांच्या मदतीने आपण हळूहळू पुढे गेलोय. गॅप इयरला जसा आईबाबांनी पाठिंबा दिला, हो, तो पाठिंबा टिकून होता, वाढला पण. वाढला. कसा वाढला? आता मला लक्षात येतं की तुम्हाला काही सुरू करायचं तर ही एक स्टार्टअप इकोसिस्टीम आहे जिथे लोक असतील जे तुम्हाला फंडिंग देतील, तुम्हाला सपोर्ट देतील, मेंटरशिप देतील. पण जेव्हा हे सुरू केलं तेव्हा काहीच माहीत नव्हतं. तेव्हा आपल्याकडे रिसोर्सेस पण नव्हते, ॲप बनवण्यासाठी पैसेसुद्धा नव्हते, पण माझ्याकडे आईबाबा होते. तर मग कसं करणार म्हणल्यावर मग बाबा म्हणले मी पण तुझ्याबरोबर कोडिंग शिकतो आणि आपण दोघं मिळून बिल्ड करूयात ॲप. तर ते एक माझा पहिले रिसोर्स म्हणून वडील ठरले. तसं प्रत्येक रोलमध्ये आईचा पण खूप म्हणजे अगदी ती मला सांगत असते की तुझ्यासाठी मी वेगवेगळी कामं करते की तुझी काही मीटिंग असेल तर मागचा पसारा आवरण्यापासून ते मीटिंगमध्ये काय झालं त्याची ॲडवायझरी. आणि बहिणीचा सपोर्ट म्हणजे माझी बहीण माझ्यापेक्षा 6 वर्षांनी मोठी आहे. तर आम्ही लहानपणी एक डील केलं होतं.
आमची दोघींची पहिली इन्व्हेस्टमेंट एकमेकींमध्ये, की आम्ही ठरवलं की आपण काही जेव्हा आपण कमवायला लागू तेव्हा आपल्या इन्कमचे 5% हे कायम एकमेकींना जातील. म्हणजे ती जे कमवते त्यातले 5% माझे आणि मी कमवते त्यातले 5% तिचे. बरं. आता ती 6 वर्ष मोठी असल्याने मला हे चांगलंच फायद्यात पडलं कारण मी खूप लहान असल्यापासून तिने कमवायला सुरुवात केली. मग पण ते मी खर्च नाही केले, ते आम्ही एका इन्व्हेस्टमेंट अकाउंटमध्ये टाकले. तिचे 5% दर महिन्याला ऑटोमॅटिकली येतात. आणि मी ग्रॅज्युएट झाले जेव्हा कूल द ग्लोब आता फुल टाईम करायचं ठरवलं तेव्हा पहिली कॅपिटल ही मला माझ्या बहिणीच्या 5%मधून मिळाली. वा, क्या बात, क्या बात. म्हणजे ग्रॅज्युएशन झालं तेव्हा आता तुला कळलं होतं की आता कूल द ग्लोब मध्ये आपल्याला पुढं जायचंय. बरोबर. पण आता ऍप तयार झालं, लॉन्च झालं, पण त्यामुळे काय घडतं, काय घडत आहे आणि काय घडणार आहे? पहिल्यांदा ॲप लॉन्च केलं तेव्हा लक्षात आलं की आता खरी सुरुवात आहे. ॲप तर बनली, पण त्यावर लोकांना कसं आणायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. मग तसंच प्रत्येक स्टेजला आपण केलं तसं म्हणलं की आपण आपल्या परीने छोट्या पद्धतीने सुरुवात करू. माझे जे काही बॅचमेट्स होते, मित्रमैत्रीण होते, त्यांना मी एकत्र जमवलं आणि म्हणलं आपण एक व्हिडिओ कॅम्पेन्स बनवायला सुरुवात करू की आपल्यासारखी सामान्य नागरिक क्लायमेट चेंज सारख्या मोठ्या प्रॉब्लेमबद्दल काय करू शकतात. बरं. असे घरातच रेकॉर्ड केलेले छोटे छोटे व्हिडिओज बनवायला सुरुवात केली. आणि आपला मेसेज खूप सोपा होता की आपण प्रत्येकाने स्वतःचा कार्बन फुटप्रिंट दरवर्षी 10% कमी करायचा निश्चय घेऊया. मग हे कॅम्पेन्स हळूहळू लोक एकमेकांना पाठवायला लागली आणि लोकांना आवडायला लागलं की आपण फक्त समस्या सांगत नाहीये, तर त्या समस्येचा आपण प्रत्येक जण आपल्या परीने कसा मार्ग दाखवू शकतो हे सुद्धा सांगतोय. हे लोकांना आवडायला लागलं आणि मग अजून काही तरुण लोकांपर्यंत या कॅम्पेन्स पोचायला लागल्या. ते म्हणले की आम्ही कूल द ग्लोबचे अँबॅसिडर्स बनतो आणि आमच्या शाळांमध्ये, आमच्या कॉलेजेसमध्ये याबद्दल सांगायला सुरुवात करतो. मग असं बघता बघता एकदम सिटीजन लेड कॅम्पेन्स मुव्हमेंटसारख्या बनायला लागल्या आणि आपण भारताच्याही बाहेर पोचायला लागलो. आफ्रिकेतल्या एका देशामधली मुलगी येऊन म्हणली की मी कूल द ग्लोबची अँबॅसिडर बनते आणि मी इथे एक चळवळ उभी करते. मग तसंच स्वित्झर्लंडमधले एक क्लायमेट चेंजवर काम करणारे होते, ते येऊन म्हणले. असे पहिले 5-10 लोक वेगवेगळ्या देशांमधले अँबॅसिडर्स आपल्याकडे जमले आणि त्यांनी आपल्या कॅम्पेन्स अजून लोकांपर्यंत पोचायला सुरुवात केली. असं करत करत आपण साधारण 110 देशांपर्यंत पोचलो आणि 2 कोटीपेक्षा जास्त लोकांनी आपले कॅम्पेन्स पाहिले. आणि अशा एकदम सिटीजन लेड वर्ड ऑफ माउथ कॅम्पेन्समुळे आज ॲपवर 45,000 नागरिक एकत्र आलेत आणि त्या सगळ्यांनी मिळून 25 लाख किलो कार्बन उत्सर्जन कमी करून दाखवलं. मला सांग, जे लोक डाएट वगैरे करतात ना, हो, त्यांना प्रत्येकामध्ये कॅलरी दिसतात. हो. तुला प्रत्येक ठिकाणी कार्बन दिसतो का? बरोबर आहे, आता दिसायलाच हवा आणि दिसतो सुद्धा. पण आपली ॲप यूज करणाऱ्या पण सगळ्यांना मी असं सांगते की प्रत्येक ठिकाणी कार्बन दिसायला हवा, पण याचा अर्थ असा नाही की मला माझं आयुष्य पूर्णपणे बदलायचं आहे, एकदम सगळं सॅक्रिफाईस करायचं आहे असं प्रत्येकाने करायला हवं असं नाही. म्हणजे मला दिसत असेल की मला इकडे येण्यासाठी आज 1 किलो कार्बन उत्सर्जन झालंय, तरी सुद्धा मी येणार नाही असं तर नाही होणार. पण मी ठरवलंय की मला या महिन्यामध्ये 30 किलो कार्बन उत्सर्जन कमी करायचंय. मग ते मी कोणत्या वेगवेगळ्या मार्गाने करू शकते ते मी स्वतःसाठी ठरवू शकते. आणि ते एक बरं आहे, म्हणजे 10% हे बरं आहे. हो. कारण 100% म्हणल्यावर अर्धी लोक म्हणतील की जाऊ दे, आपल्याला झेपण्यासारखं नाही. त्यामुळे 10%चा न्याय चांगला आहे. आता असं होता ना, तू एंटरप्रिनर बनलीस, बरोबर? हा, मग आता तुझ्यासोबत टीम आहे का? हो. कोण कोण काम करतं? आता आपल्याकडे 5 लोकांची टीम आहे आणि आपण ॲक्च्युली हायर करतोय. त्यामुळे तुम्हाला कोणालाही कूल द ग्लोब बरोबर काम करण्यात इंटरेस्ट असेल तर नक्की मला ईमेल करा. तर त्याच्यामध्ये UX UI डिझायनर आहे, कोडिंग फ्लटर डेव्हलपर्स आहेत, आई बाबा पण माझ्या टीममध्ये आहेत आणि त्याच्याबरोबर आपले कॅम्पेन्स जे असतात त्याच्यासाठी व्हिडिओग्राफर आहेत, कंटेंट रायटर्स आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची मला वाटतं ती ॲपचे युजर्स आणि नागरिकांची जी व्हॉलेंटियर टीम आहे ती खूप मोठी आणि ती सगळ्यात प्रभावी आहे. पुढे काय होणार आहे, तू काय बघतेस हा प्रवास? आपण ॲपवर कम्युनिटीज आणतोय.
की एका शाळेतल्या सगळ्या विद्यार्थ्यांनी मिळून, एका कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांनी मिळून, एका ऑर्गनायझेशन्समधल्या एम्प्लॉईजनी मिळून आणि एका शहरातल्या नागरिकांनी मिळून कसं आपण क्लायमेट चेंजचा लढा देऊ शकतो. टाटा पॉवरच्या या सगळ्या एम्प्लॉईजनी मिळून असं टार्गेट घेतलं की आम्ही एवढे टन कार्बन उत्सर्जन कमी करणार सगळे मिळून. मग त्यासाठी इंटर डिपार्टमेंट चॅलेंजेस एम्प्लॉईजसाठी, तसंच कोणी सगळ्यात जास्त कृती केल्या त्यांना आपण काही रिवॉर्ड देऊ शकतो का, असं एक गेमिफाईड क्लायमेट चेंजचा डॅशबोर्ड आपण ॲपवर लॉन्च केला. भारताची क्लायमेट चेंजसाठी एक मोठी मिशन आहे लाईफस्टाईल चेंज फॉर एन्व्हायरमेंट. म्हणजे भारताचं क्लायमेट चेंजबद्दल असंच म्हणणं आहे की आमची स्ट्रेंथ ही आमच्या नागरिकांमध्ये आहे आणि आम्ही मोठा बदल घडवून आणून दाखवू नागरिकांच्या मार्फत. त्यामुळे आपल्या प्रत्येकाने स्वतःच्या आयुष्यात पर्यावरणपूरक बदल करणं गरजेचं आहे. आणि सस्टेनेबिलिटी ही भारतासाठी काही नवीन नाही आहे, ह्या आपल्या परंपरागत चालत आली आहे. सस्टेनेबिलिटी ही आपल्या कल्चरचाच भाग आहे. असं म्हणून भारत सरकारने मिशन लाईफ लॉन्च केली COP26मध्ये आणि आपली ॲप ही मिशन लाईफ मोजण्यासाठीचीच ॲप आहे. त्यामुळे प्रत्येक शहराचा कूल द ग्लोब प्लॅटफॉर्म आणि कूल द ग्लोब कम्युनिटी कशी करता येईल हे आपलं सगळं पुढचं करायचं. स्वतःला पत्र लिहिणारी छोटी प्राची, मग ते परत वाचणारी काही वर्षानंतरची प्राची, मग ॲप बनवणारी प्राची आणि आता उद्योजक झालेली प्राची, या सगळ्या प्रवासात काय बदललं आणि काय तसंच राहिलं? खूप महत्त्वाचा टप्पा मला आठवतो की जेव्हा ॲपला थोडीशी ट्रॅक्शन मिळायला लागली होती, वेगवेगळी लोक यायला लागले होते आणि अचानक मी जी काही महिन्यांपूर्वी स्टुडंट होते ती ओव्हरनाईट फाउंडर आणि CEO बनायला लागलं. मग अगदी छोट्या छोट्या गोष्टी की पहिल्यांदा व्हिडिओज बघून खूप लोकांचे कॉल यायला लागले, तर त्यांना सगळ्यांना रिस्पॉन्ड कसं करायचं, तर घरातल्या सगळ्यांचीच एक IT सेलसारखीच झाली होती. किंवा अचानक कोणत्या कंपनीचे CEO येऊन म्हणतायत की तू छान काम करतेस, मलाही तुला मदत करायची आहे, तर त्यांच्याबरोबर मीटिंग कशी करायची, अशा वेगवेगळे म्हणजे बऱ्याच लोकांसाठी ही जर्नी हळूहळू होत जाते आणि तुम्ही हळूहळू स्वतःमध्ये बदल बघता. पण माझ्यासाठी ती खूप अचानक झालेला प्रवास होता. मग एक दिवस आठवतोय विचार केला की काहीतरी माझ्या स्वतःमध्ये अपस्किलिंग व्हायला हवं. आणि मग त्यामुळे मी गेटिंग थिंग्स डन अशी एक पद्धत आहे ती घेतली. की आमच्याकडे लहानपणापासून एक पुस्तक होतं पर्सनल मॅनेजमेंटचं, ते मला जेव्हा गरज होती तेव्हा एकदम माझ्या डोळ्यासमोर आलं. आणि त्यामध्ये छोटे छोटे हॅबिट्स आहेत जे प्रत्येक व्यक्ती ज्याला काही करून दाखवायचं आहे त्यांनी इम्प्लिमेंट करणं गरजेचं आहे. त्यातला अगदी सोपा हॅबिट असाही असू शकतो की जेव्हा तुम्ही एक ऑन्ट्रप्रेनर असता तेव्हा एक जॉबसारखं नाही आहे. म्हणजे मी रोज कामाला आले आणि मला एक गोष्टी आहेत की मला हे करायचं आणि मग 5 वाजता घरी जायचं आहे, असं नाही. तुम्हाला स्वतःला ठरवायला लागतं की मला काय करायचं आहे, मला कशाला प्रायोरिटी द्यायची आहे. तर आणि तुम्हाला वेगवेगळे आयडियाज डोक्यात येत असतात. तर ती आलेली प्रत्येक संकल्पना, माझ्या डोक्यामध्ये आलेली प्रत्येक संकल्पना आल्या कुठेतरी लिहून ठेवायची. ही एक छोटीशी हॅबिट असू शकते, पण त्याने खूप फरक पडतो. तर मी कुठेही जाईन तेव्हा माझ्या फोनवर एक इनबॉक्स असतो की मला आंघोळ करतानाही काही आयडिया आली, काही डोक्यात आलं, काही आठवलं की ते लगेच लिहून ठेवलं जातं. मग त्याच्यानंतर वेगवेगळे टूल्स वापरायला सुरुवात केली की नोशन आहे, ट्रेलो आहे, असे काही टूल्स आहेत जे मला आलेल्या सगळ्या गोष्टी, कामांची यादी, ही सगळी प्रोसेस कशी करायची. की आता मला काही महिन्यांपूर्वी तुमच्या टीमचा फोन आला की मला वेधला यायचं आहे, ते मी माझ्या ट्रेलो इनबॉक्समध्ये लिहून ठेवलं. मग त्याच्यानंतर मी ते पाहिलं तेव्हा मला लक्षात आलं की हा एक प्रोजेक्ट आहे, कारण ते कधी होणार, त्याचे काय काय वेगवेगळे प्रश्न असतील, मला तुमच्याशी काय बोलायला आवडेल, ह्या सगळ्यावर मला विचार करायचा आहे. तर वेध टॉक हा माझा एक प्रोजेक्ट झाला या महिन्याचा, गिव्हिंग अ वेध टॉक. मग त्याच्यानंतर त्याचे काय नेक्स्ट ॲक्शन आयटम्स असतील ते सुद्धा मी काढले की आणि कॉन्टेक्स्ट स्पेसिफिक की मी समजा फोनवर असेन, प्रवास करत असेल, तर त्या प्रवासात माझ्याकडे काय ॲक्शन आयटम्स आहेत त्याची माझ्याकडे यादी असते. मला कोणाकोणाला कॉल करायचे आहेत अशा 15 लोकांची माझ्याकडे यादी असते. मी लॅपटॉपसमोर बसले तर मला काय काम करायचं आहे, काय काम मी माझ्या टीमला डेलिगेट केलेलं आहे. ही सगळी एक प्रोजेक्ट आणि वर्क मॅनेजमेंटची सिस्टीम ही एक तयार केली. आणि सगळ्यात महत्त्वाचं स्किल मला वाटतं जे मला सगळ्यात उपयोगी पडलं आहे ते म्हणजे लोकांना जमवून ठेवणं आणि लोकांची मेंटरशिप घेणं.
म्हणजे वेगवेगळ्या लोक या पूर्ण प्रवासामध्ये येत गेले आणि मदत करायला येत गेले. आणि मला लक्षात आलं की आपल्यासारखी तरुण लोक ज्यांना काहीतरी करून दाखवायचं आहे त्यांना सपोर्ट देण्यासाठी खूप खूप लोक अवेलेबल आहेत. किती छान फिलिंग आहे ते. हो. मला सांग, ह्या गेटिंग थिंग्स डन मध्ये स्पॉन्टॅनिटी कमी नाही का ग होत? उलट स्पॉन्टेनिटी वाढणं हाच त्याचा पॉइंट आहे. कारण अच्छा. जेव्हा मला समोर असतं की या सगळ्या गोष्टी मला करायच्यात, ते कामाच्या यादीसारखं नसतं, ते एक शॉपिंगच्या यादीसारखं असतं की या सगळ्या गोष्टींपैकी काहीही मी आता करू शकते. आणि ती यादी माझ्या समोर असली की ते झाल्यानंतर ते माझ्या डोक्यातून गेलेलं असतं. त्यामुळे त्याच्या पलीकडे मला स्पॉन्टेनिटीला वाव मिळतो. आपल्या ना सूत्रामध्ये ना आजच्या, की पंखांना ओढ स्वप्नांची आणि विंग्स टू व्हिजन, तर ना मराठीमधला शब्द स्वप्न वापरलाय, पण इंग्रजीतला शब्द मात्र व्हिजन असा वापरलाय. तर मला वाटतं ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे, कारण प्रत्येक स्वप्न हे व्हिजन असू शकेलच असं नाही. म्हणजे काहीच स्वप्न अशी असतात की ज्यांचं व्हिजन होऊ शकतं. तुझ्या बाबतीमधले तुझी काही दुसरी स्वप्न असतील, पण त्यातल्या या स्वप्नाने व्हिजनचं रूप घेतलं. बरोबर? तू कसं बघतेस या दोन शब्दांकडे? स्वप्न कशाला म्हणावं, व्हिजन कशाला म्हणावं? असं म्हणतात की यंग गर्ल्स विथ ड्रीम्स बिकम विमेन विथ विजन. खूप लकी वाटतं की मी खूप सुरुवातीच्या काळामध्ये अनेक लहान मुलांना भेटले आणि त्यांना त्यांची स्वप्न विचारली. आणि मी आयडिया फाउंडेशनमध्ये त्यामुळे वेगवेगळ्या लहान मुलांना भेटत होते आणि मी त्यांची स्वप्न ऐकत होते. आणि जेव्हा मी ऑफिसमध्ये काम करायला जायचे तेव्हा मला असे स्टॅटिस्टिक्स दिसायचे की यातली 70% मुलं ड्रॉपआउट होणार आहेत. म्हणजे 70% जास्त मुलांना त्यांचे स्वप्न साकार करायची संधी मिळणार नाही आहे. तर स्वप्नांचं विजन होण्यासाठी ती संधी मिळावी प्रत्येकाला, असं ॲटमॉस्फिअर क्रिएट करणं ही आपली जबाबदारी आहे. आणि हे माझं पुढचं स्वप्न. वा वा, क्या बात, क्या बात. स्वप्नांना जेव्हा संधी मिळते तेव्हाच त्याचं व्हिजन होतं. व्हिजन ह्या शब्दाला आपल्या मराठीतला, देवनागरीमधला, संस्कृतमधला शब्द आहे दर्शन. दर्शन हा शब्द आपल्याकडे व्हिजन ह्या अर्थानं वापरला गेलेला आहे. आणि म्हणून आपण देवाचंही दर्शन घेत असतो, त्याला फक्त पाहत नसतो. तर दर्शन ह्याचा अर्थ असा आहे, व्हिजन आणि दर्शन, की दर्शन घेतल्यावरती आपली दृष्टी बदलायला हवी. जे दृष्टी बदलतं तेच दर्शन असतं. जे दृष्टिकोन बदलतं तेच दर्शन असतं, नाहीतर ते पाहणं असतं. आणि आपण स्वप्न पाहतो पण दर्शन मात्र जगतो. स्वप्नातून उठल्यावरती आपल्याबरोबर ते स्वप्न असतंच असं नाही. पण डॉक्टर अब्दुल कलाम म्हणाले होते त्याप्रमाणे, की जे स्वप्न तुमची झोप उडवतं आणि जागेपणी तुम्ही ते सतत पाहत राहता, तेच खरं व्हिजन, तेच खरं दर्शन.